Hello, 12th Commerce Secretarial Practice students. 10th chapter Dividend and Interest आपण सुरू केला होता. डिव्हिडंड मिनिंग फीचर्स पाहिले. त्यानंतर डिव्हिडंड संदर्भातील लीगल प्रोव्हिजन पाहतोय आपण. लीगल प्रोव्हिजन कायदेशीर तरतुदी डिव्हिडंड संदर्भातील. पॉइंट नंबर 2, लीगल प्रोव्हिजन फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड, डिव्हिडंड वाटपासंदर्भातील लीगल प्रोव्हिजन म्हणजेच लाभांश घोषणेसंदर्भातील कायदेशीर तरतुदी. फर्स्ट आहे लीगल प्रोव्हिजन बोर्ड मीटिंग. सेकंड आहे शेअर होल्डर अप्रुव्हल, शेअर होल्डर धारकांची मंजुरी. थर्ड नंबर आहे सेपरेट बँक अकाउंट, स्वतंत्र बँक खाते. आणि त्यानंतर फोर्थ नंबर आहे प्रोहिबिशन टू पे डिव्हिडंड, लाभांश वाटपास मनाई. प्रोहिबिशन. तर पहिली कायदेशीर बाब आहे डिव्हिडंड डिक्लेअर करण्यासंदर्भातील बोर्ड मीटिंग. डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर्ड ओनली ऑन रिकमेंडेशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. विदाऊट बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या परमिशननुसार किंवा डिक्लेअरेशननुसार डिव्हिडंड घोषित करता येत नाही. म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या शिफारस असल्यास डिव्हिडंड घोषित करता येतो. हा डिव्हिडंड डिक्लेअर करण्यासंदर्भातील फर्स्ट प्रोव्हिजन आहे, लीगल प्रोव्हिजन आहे, कायदेशीर तरतूद आहे. मग बोर्ड मीटिंगमध्ये काही रेझोल्युशन प्रस्ताव ठेवावे लागतात आणि त्यानंतर मग पुढील वर्किंग कायदेशीर प्रोव्हिजन सुरू होते. डिव्हिडंड जर डिक्लेअर करायचं असेल तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं रिकमेंडेशन लागतं. बोर्ड ऑफ डायरेक्टरच डिव्हिडंड घोषित करू शकतात. आणि मग या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काही रेझोल्युशन ठेवतात डिव्हिडंड संदर्भातील. डिव्हिडंडचा रेट काय, अमाऊंट काय डिव्हिडंडची, त्यानंतर ॲन्युअल जनरल मीटिंगची डेट काय आहे, त्यानंतर बँकेचं सेपरेट अकाउंट ओपन करण्यासाठी डिव्हिडंडसाठीची, या सर्व काही बोर्ड मीटिंगमध्ये रेझोल्युशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे शेअर होल्डर्स अप्रुव्हल. डिव्हिडंड जरी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी डिक्लेअर करत असतील परंतु त्याला मान्यता ही भागधारकांची लागते, तरच कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करू शकते. सेकंड नंबरची लीगल प्रोव्हिजन आहे शेअर होल्डर अप्रुव्हल, भागधारकांची मंजुरी. डिव्हिडंड इज अप्रूव्ड बाय शेअर होल्डर बाय passing an ordinary resolution at the annual general meeting. ॲन्युअल जनरल मीटिंग वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑर्डिनरी रेझोल्युशन म्हणजे एक सामान्य ठराव पास करून शेअर होल्डरकडून अप्रुव्हल डिव्हिडंडसाठी मंजूर होतो. आणि एक वेळेस डिव्हिडंड जर डिक्लेअर झाला तर तो परत घेता येत नाही. वन्स द डिव्हिडंड इज डिक्लेअर्ड ॲट द जनरल मीटिंग इट कॅन नॉट बी रिवोक्ड. परत न घेणे
वार्षिक म्हणजेच ॲन्युअल जनरल मीटिंग, वार्षिक सर्वसाधारण सभेत एक वेळेस डिव्हिडंड जाहीर झाल्यानंतर तो परत घेता येत नाही. त्यानंतर हे डिव्हिडंड वाटपासंदर्भातील एक सेपरेट बँक अकाउंट ओपन करावं लागतं. डिव्हिडंड वाटप संदर्भात डिक्लेअर केल्यानंतर, परंतु या सेपरेट बँक अकाउंटमध्ये कंपनीनं पैसे लगेच डिपॉझिट करावे लागते. यासाठीची कायदेशीर तरतूद, लीगल प्रोव्हिजन, सेपरेट बँक अकाउंट. The company must deposit the dividend amount in a separate bank account opened in a scheduled bank called as dividend account within 5 days of its declaration. कंपनीनं डिव्हिडंड देण्यासाठी एक सेपरेट बँक अकाउंट शेड्यूल्ड बँकेमध्ये ओपन करावं लागतं, ज्याचं डिव्हिडंड अकाउंट या नावानं, आणि या विदिन 5 days ऑफ इट्स डिक्लेरेशन. 5 days ऑफ डिक्लेरेशन, डिव्हिडंड डिक्लेअर केल्यापासून 5 दिवसात त्या अकाउंटमध्ये डिव्हिडंड अमाऊंट मस्ट डिपॉझिट, डिव्हिडंड अमाऊंट त्या अकाउंटमध्ये, डिव्हिडंड अकाउंटमध्ये डिक्लेअर केल्यानंतर 5 दिवसाच्या आत त्यामध्ये अमाऊंट जमा करणे बंधनकारक आहे. ही 3rd नंबरची कायदेशीर तरतूद. यानंतर लिमिटेड कंपनी. Where a company share is listed on the stock exchange, additional requirements with respect to listing agreement must be followed. Like लिस्टेड कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे शेअर्स भाग बाजारात म्हणजेच स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी केलेली असतात, अशा कंपनीने लिस्टिंग ॲग्रीमेंट, नोंदणी करारानुसार काही जादा बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्या बिलप्रमाणे notify stock exchange where company's securities are listed at least 2 days in advance of the date of meeting of the board at which recommendation of final dividend is to be considered. लिस्टेड कंपनींसाठी लीगल प्रोव्हिजन. पहिल्यांदा लिस्टेड कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे, अशा कंपनीने लिस्टिंग ॲग्रीमेंट नुसार काही ॲडिशनल रिक्वायरमेंट्सची पूर्तता करणे आवश्यक आहेत. त्यामधील फर्स्ट आहे कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगच्या वेळेस ज्यामध्ये डिव्हिडंडची शिफारस विचारात घेतली जाणार आहे, कंपनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगच्या तारखेच्या
किमान 2 दिवस अगोदर कंपनीचे नाव लिस्टेड असलेल्या स्टॉक एक्सचेंजला कळवावे लागते. त्यानंतर बी, intimate stock exchange immediately about declaration of dividend after the board meeting. इंटिमेट कळवणे स्टॉक एक्सचेंजला इमिजिएटली म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगनंतर डिव्हिडंडची घोषणा केल्यासंदर्भाची सूचना स्टॉक एक्सचेंजला देणे. थर्ड नंबर, गिव नोटीस ऑफ बुक क्लोजर टू द स्टॉक एक्सचेंज ॲट लिस्ट 7 वर्किंग डेज बिफोर द क्लोजर. बुक क्लोजर नोंदवही बंदची सूचना स्टॉक एक्सचेंजला बुक क्लोजर करण्यापूर्वी किमान 7 दिवस अगोदर सूचना द्यावी लागते. त्यानंतर डी, क्लोज द रजिस्टर ऑफ मेंबर अँड द ट्रान्सफर रजिस्टर. सभासद नोंद वही व ट्रान्सफर बुक बंद करणे. त्यानंतर ई, इट मस्ट यूज इलेक्ट्रॉनिक मोड ऑफ पेमेंट सच ॲज इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस ECS or National Electronic Fund Transfer NEFT as approved by the Reserve Bank of India. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अप्रूव्ड दिले म्हणजेच मान्यता दिलेल्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस किंवा NEFTद्वारे डिव्हिडंडचे वाटप केले जावे. त्यानंतर एफ, लिस्टेड कंपनी हॅज टू एक्सप्रेस द डिव्हिडंड ऑन पर शेअर बेसिस ओनली. लिस्टेड कंपनीला पर शेअर बेसिस प्रत्येक भागसाठीचा डिव्हिडंड याप्रमाणे डिव्हिडंडची घोषणा करावी लागते. लिस्टेड कंपनीला काय करावे लागते? लिस्टेड कंपनीला पर शेअर बेसिस प्रत्येक भागासाठीचा डिव्हिडंड याप्रमाणे डिव्हिडंडची घोषणा करावी लागते. लास्ट नंबरची लिगल प्रोव्हिजन आहे डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड संदर्भातील प्रोहिबिशन टू पे डिव्हिडंड. लाभांश वाटपास मनाई किंवा मनाई करण्यात येते, प्रोहिबिशन करण्यात येते डिव्हिडंड पे डिव्हिडंडसाठी. लाभांश वाटपास मनाई किंवा करण्यात येते त्यासाठीची लिगल प्रोव्हिजन. फर्स्ट नंबर आहे, a company which has failed to repay deposit or any interest on a deposit cannot declare any dividend on its equity shares. कंपनी जर रिपे डिपॉझिट परतफेड व इंटरेस्ट ऑन डिपॉझिटवरील व्याज देण्यास फेल्ड ठरली असेल, असमर्थ ठरली असेल तर इक्विटी शेअर्ससाठी डिव्हिडंडची घोषणा करू शकत नाही.
आहे लास्ट नंबरचा, डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड संदर्भातील लीगल प्रोव्हिजन. डिव्हिडंड वाटपासंदर्भातील कायदेशीर तरतूद. प्रोहिबिशन टू पे डिव्हिडंड. डिव्हिडंड वाटपास केव्हा मनाई करण्यात आली? केव्हा तर अ कंपनी विच हॅज फेल्ड, जर कंपनी रिपे डिपॉझिटची परतफेड व इंटरेस्ट ऑन डिपॉझिटवरील व्याज देण्यास फेल्ड ठरत असेल, असमर्थ ठरली असेल तर इक्विटी शेअरहोल्डर धारकांना डिव्हिडंडची घोषणा करू शकत नाही. कॅनॉट डिक्लेअर एनी डिव्हिडंड ऑन इट्स इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर होल्डर धारकांना डिव्हिडंडची घोषणा करू शकत नाही. त्यानंतर सेकंड नंबर आहे बी. नो डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर्ड इफ कंपनी हॅज डिफॉल्टेड ऑन. पुढील परिस्थितीत कंपनी डिव्हिडंड वाटप करू शकत नाही. फर्स्ट आहे रिडम्पशन ऑफ डिव्हेंचर और पेमेंट ऑफ इंटरेस्ट किंवा रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, पेमेंट ऑफ इंटरेस्ट टू फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एक्सेट्रा. सेकंड नंबर पुढील परिस्थितीत कंपनी डिव्हिडंड वाटप करू शकत नाही. त्यामध्ये आहे कंपनी रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स, म्हणजेच कंपनीने कर्जरोखे परतफेड केली नसेल, रिडम्पशन, किंवा पेमेंट ऑफ इंटरेस्ट, किंवा कंपनीने डिबेंचर्सचे व्याज दिले नसेल तर, किंवा रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, जर कंपनीने प्रेफरन्स शेअर्स परतफेड केली नसेल, किंवा पेमेंट ऑफ इंटरेस्ट टू फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला व्याज दिले नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करू शकत नाही. नो डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर. कंपनी डिक्लेअर करू शकत नाही. अशा पद्धतीनं लीगल प्रोव्हिजन, डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड डिक्लेअर करण्यासंदर्भातील लीगल प्रोव्हिजन आपण पाहिलं. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.